आपण म्युच्युअल फंडवर आपले लेक्चर बघत आहोत आणि आता आपण नवीन आपला लेक्चर सुरू करतोय आणि आपला जो काय नवीन लेक्चर आहे तो नवीन लेक्चर आहे काय ॲडव्हान्टेजेस ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? पहिले ॲडव्हान्टेजेस काय सांगा? प्रोफेशनल मॅनेजमेंट. पहिले ॲडव्हान्टेजेस काय आहे? प्रोफेशनल मॅनेजमेंट. आता प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणजे बघा, आता म्युच्युअल फंडमध्ये काय केलं जातं सांगा? स्किल बघा, द फंड्स आर मॅनेज बाय द स्किल अँड प्रोफेशनल एक्सपिरियन्स मॅनेजर विथ द बॅकअप ऑफ अ रिसर्च टीम. जी काही तुमची स्कीम आहे ना, ती स्कीम कोणाकडनं मॅनेज केली जाते? जे काय आहेत स्किल पर्सन आहेत. आणि कोण आहेत सांगा? प्रोफेशनल आहेत त्याच्यामधले, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स मॅनेजर आहेत आणि त्यांच्याकडे रिसर्चरची टीम आहे की आता बाजारात काय होणार आहे याचा ते अभ्यास करतात आणि ते गुंतवणूक करतात. त्यामुळे तुम्हाला भीती घाबरायची गरज नाही. तुम्ही कशामध्ये पैसे गुंतवता? तुम्ही रिस्क घ्यायला म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवता तर तुम्ही रिस्क घ्यायला तयार असतात. आता ही रिस्क तुम्ही कोणाच्या बळावर घेतात? प्रोफेशनल मॅनेजर्सच्या बळावर घेतात आणि ते काय असतात? स्किल पर्सन असतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा एक बेनिफिट भेटो. नाहीतर तुम्ही तुमचे पैसे कोणते गुंतवणार सांगा? इक्विटी शेअर्समध्ये गुंतवायला गेलं, तुम्हाला काय ज्ञान आहे त्याचं? ज्ञान नसेल तर तुम्हाला रिस्कमध्ये तुमचे पैसे शून्यावर येऊ शकतात. इथे मात्र यांना माहीत असतं की रिसर्च यांचा चालू असतो की कुठे ग्रोथ होणार आहे, की ते कुठे प्रॉब्लेम होणार आहे, हे त्यांना माहीत असतं. त्यानुसार ते पैसे गुंतवतात. त्यामुळे तो तुम्हाला बेनिफिट भेटतो. पुढचं काय सर सांगा? डायव्हर्सिफिकेशन. म्युच्युअल फंडमध्ये ना डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधता असते. सांगितलं ना तुम्हाला, त्यांचे डेप्ट फंड असतात, इक्विटी फंड असतात, ओपन एंडेड फंड असतात, क्लोज फंड असतात, प्लस पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट करतात. मी ते काय करतात? तुमच्याकडनं 10 रुपये घेतले तर ते 10 शेअर्समध्ये गुंतवतात. ही काय झाली? डायरेक्ट डायव्हर्सिफिकेशन. 10 कंपन्यांमध्ये गुंतवल्यामुळे तुमचा धोका काय असतो? कमी असतो. पुढे बघा, कन्व्हिनियंट ॲडमिनिस्ट्रेशन. कन्व्हिनियंट कसं असतं ते बघा. ॲडमिनिस्ट्रेशन, देअर आर द नो ॲडमिनिस्ट्रेशन रिस्क. देअर शेअर्स घेतले तर शेअर्स तुम्हाला ट्रान्सफर करायचे, तो तुम्हाला खर्च असतो. त्याच्यानंतर काय असतो सांगा? ॲज मेनी ऑफ म्युच्युअल फंड सर्व्हिस डिमेट फ्रॉम विच इन्व्हेस्टर टाईम अँड इन्व्हेस्टर्स टाईम अँड डिले. बघा, यामध्ये ना तुम्हाला तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर व्यवहार केले तर तुमचा जो काय टाईम खराब होत असतो किंवा डिले होत असतो ते मध्ये काय असतात? कमी होतात. आणि समजलं तुमची रिस्क शेअर ट्रान्सफर फीची वगैरे जे काय रिस्क असते ती सगळी इथं शेअर ट्रान्सफर करायचे असतात. ते सगळं कोण बघते? म्युच्युअल फंडवाले बघतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात धोका कमी असतो. म्हणजे कमी तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन यांचं चांगलं असतं. पुढे बघा, हायर रिटर्न. बघा, ओव्हर अ मिडियम टू लॉंग इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर ऑलवेज गेट हायर रिटर्न इन द म्युच्युअल फंड ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲव्हेन्यूज ऑफ इन्व्हेस्टमेंट. अदर ॲव्हेन्यूज म्हणजे काय? अदर इन्व्हेस्टमेंटचे मार्ग. त्यांच्यापेक्षा ना म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिटर्न 100% काय भेटतात? चांगले भेटतात. दिस इज ऑलरेडी सीन्स फ्रॉम द एक्सलेंट रिटर्न म्युच्युअल फंड हॅव टू प्रोव्हाइड इन द last few years. However, investor are the causes that such high return reading on the time IT boom should not be taken as the regular return, and therefore one should look at the average return provided by the mutual fund, particularly in the equity scheme during the last couple of years. मागच्या काही इयर्समध्ये इक्विटी फंडमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ दिसते. आता तुम्ही बँकेमध्ये पैसे गुंतवलेत ना, तुम्हाला मी एक सिंपल गोष्ट सांगतो म्युच्युअल फंडची. तुम्ही डेप्ट फंड घेतले तर तुम्हाला काय बेनिफिट होणार तो बघा. बघा, बँकेमध्ये पैसे गुंतवले तर बँक तुम्हाला किती व्याज देणार? 7% किंवा 4%, 5%, 6%, जास्तीत जास्त 7%. मात्र डिबेंचर, एक डिबेंचर कितीचा असतो? 15%चा. म्युच्युअल फंड कंपनी डिबेंचर खरेदी करतात, त्यांना 15% इंटरेस्ट देतात, मिळतं. मग तुम्हाला त्याच्यामध्येच गुंतवणूक होते, त्यामुळे तुम्हाला ते 12-13% भेटतं. म्हणजे 100% तुम्हाला तुमच्या बँकेत ठेवलेल्या पैशांपेक्षा जास्त रिटर्न्स भेटतात. पुढे, लो कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट. No mutual fund can increase the cost beyond prescribed limit of the 2.5% maximum, and any extra cost management to be borne by the AMC. ओके. आता बघा, असेट मॅनेजमेंट कंपनी AMC म्हणजे ओके. आता म्युच्युअल फंडने त्यांचा जो कॉस्ट असतात तो 2.5% मॅक्झिमम ठेवलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडनं ते खर्च घेत नाहीत. लिक्विडिटी. इनचाल ओपन एंडेड फंड आर प्रोव्हाइडेड. आता ओपन एंडेड फंडमध्ये काय आपण बाय आणि सेल्स कधी करू शकतो? कधी पण करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय भेटते? लिक्विडिटी मिळते. ओके. आता पुढचं बघूया. बघा, सो क्लोज एंडेड फंड द लिक्विडिटी प्रोव्हाइडेड बाय द लिस्टिंग इन द युनिट्स ऑफ द स्टॉक एक्सचेंज. क्लोज एंडेड फंड स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड असतात, त्यामुळे तुम्ही ते विकू शकता तिकडे, तिथं तुम्हाला लिक्विडिटी भेटते. ओपन एंडेड फंड तुम्ही कधी पण विकू शकता याच्यात. ते म्हणजे कधी पण तुम्ही पैसे म्युच्युअल फंड वडिलांकडे मागू शकतात की आमच्या त्या पैसे द्या. ओपन एंडेड फंड तिकडे लिक्विडिटी आहे. क्लोज एंडेड फंड विकायचे झाले तर तुम्हाला ते स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड असतात,
ओपन एंडेड फंड शेअर इस्टेटमध्ये लिस्टेड नसतात. क्लोज एंडेड फंड शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतात, नोंदणीकृत असतात, तिकडे तुम्ही ते विकू शकतात. तो मग तुम्हाला जो ओपन एंडेड फंड क्लोज एंडेड फंडचा डिफरन्स सांगितला तो तुम्हाला बघावा लागेल. पुढे काय, ट्रान्सपरन्सी. The SEBI regulation now compile all the mutual fund to disclose their portfolio of half-yearly basis. However, many mutual fund disclose this on a quarterly or monthly basis to their investor. सेबीने काय सांगितलं की तुम्ही हाफ इयरमध्ये तुम्ही सगळं सांगितलं पाहिजे, तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट करणार आहात, काय इन्व्हेस्टमेंट करणार आहात हे सगळं सांगितलं पाहिजे. बरेच इन्व्हेस्टर हाफ इयरली नाही तर 3 महिन्यानेच सांगून टाकतात किंवा दर महिन्याला आपलं सगळं काय करतात, डिस्क्लोज करतात. NAV आर द कॅल्क्युलेटेड ऑन द डेली बेसिस ॲज द ओपन एंडेड फंड अँड नाव published through AMFI in the newspaper. ओके, आणि AMFI ही संस्था आहे जी आपण पुढे बघणार आहोत. ओके, ती या न्यूजपेपरमध्ये पण देतात आणि डेली बेसिसवर तुमचे हे काढतात, काय तुमचं काढतात, तुमचं NAV काढतात. त्यामुळे रिस्क असते कमी असते. पुढे अदर बेनिफिट, म्युच्युअल फंड प्रोव्हाइडेड रेग्युलर विड्रॉल अँड सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अकॉर्डिंग टू नीड ऑफ द इन्व्हेस्टर. द इन्व्हेस्टर कॅन ऑल्सो स्विच फ्रॉम वन स्कीम टू अनदर स्कीम. हे तुम्हाला एका स्कीम सोडून तुम्ही दुसऱ्या स्कीमवर स्विच होऊ शकता. जे स्विच फंड आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. हे तुम्हाला बेनिफिट भेटतात आणि हे काय आहे, हायली रेग्युलेटेड आहे. म्युच्युअल फंड ऑल ओव्हर द वर्ल्ड दे आर द हायली रेग्युलेटेड अँड in India mutual fund are registered with SEBI and are strictly regulated as per mutual fund regulation which provide excellent investor protection. हायली रेग्युलेटेड आहेत सेबी कडनं, इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन करतात. हा याचे काय आहेत, बेनिफिट आहेत. ओके, तुम्हाला समजलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर आपण म्युच्युअल फंडमध्ये कुठच्या रिस्क असणार आहेत ते बघणार आहोत. हे ॲडव्हान्टेज समजलेले आहेत. ओके, इतर इन्व्हेस्टमेंटपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला हे ॲडव्हान्टेज भेटतात जे तुम्ही बघितले इकडे. प्रोफेशनल मॅनेजमेंट असू दे, डायव्हर्सिफिकेशन स्कीम असतात, ॲडमिनिस्ट्रेशन कन्व्हेन्शन असतं, हायली रिटर्न असतात, कॉस्ट मॅनेजमेंटचा खर्च कमी असतो, लिक्विडिटी असते, म्हणजे तुम्ही विकू शकता कधी, ट्रान्सपरन्सी असते, पारदर्शकता, अदर बेनिफिट असतात आणि सेबीकडनं ते चांगल्या प्रकारे रेग्युलेटेड केले जातात. हा लेक्चर आपण इकडे थांबूया. चला.